ते प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराजांचा प्रकट दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस 20 मार्च रोजी आलेला आहे आणि प्रत्येक भक्ताला आनंद आहे. जो कोणी स्वामी महाराजांना भजत असेल, नामस्मरण करत असेल तर त्याच्या हातून वर्षभरामध्ये काहीच सेवा झालेल्या नसतील. प्रपंच आहे, प्रपंचामध्ये आपल्याने सेवा होत नाही, जे आपल्या मनात असतं तरी सुद्धा आपल्याला करता येत नाही. तर ह्या 20 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. कारण की याचा अनुभव अनंत आहे, चमत्कारिक आहे. स्वामी महाराज हे फक्त देव नाही, ते अग्नितत्व सुद्धा आहेत, जे म्हणजे अग्नीसारखे आहेत. ते अगोदर आपल्याला जाणतात आणि मग स्वच्छ करून आपल्या मनातल्या कामना पूर्ण करत असतात. त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की ज्यांना कोणाला महाराजांची सेवा करायची असेल तर त्यांनी ही सेवा करायची आहे. खूप अनंत आणि चमत्कारिक अनुभवी असा हा ग्रंथ आहे. जो कोणी रोज पठण करत असेल त्याला याचा अनुभव तर सगळ्याच जणांना आहे. बघा, महाराजांचा अनुभव सगळ्याच लोकांना आहे, पण असे काही लोक आहेत किंचित की त्यांनी अजून हे पठणच केलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतील, दुःख असतील, कष्ट असतील, तर त्यांनी निश्चितच ह्या 20-21 दिवसामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, महाराजांच्या मनात असतील तर तुमच्या कामना नक्कीच पूर्ण होतील. आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ग्रंथाचं पठण करायचं आहे ते सांगते. बघा, खूप साधा सिंपल ग्रंथ आहे. तुम्ही ही सेवा 21 दिवसापर्यंत करू शकतात, म्हणजे 1 पारायण करू शकतात, 21 पारायण करू शकतात, 11 पारायण करू शकतात. जशी तुमची इच्छा असेल तशा पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता आहे. तर पारायण आपल्याला श्री स्वामी समर्थ सार अमृतचं पारायण करायचं आहे. अशा पद्धतीने पुस्तक आहे. त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. 1 ते 21 अध्याय म्हणजे आता 1 पारायण कसं होतं तर 1 ते 21 अध्याय ज्या वेळेस आपण एका दिवसामध्ये पठण करतो तर 1 पारायण होतं. असे 21 पारायण आपल्याला 21 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे. तर आपल्याला बघा, ते पारायण कसं सुरुवात करावी ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर अगोदर तुम्हाला सांगते, चैत्र शुक्ल तृतीय ह्या दिवशी महाराजांचा प्रकट दिवस म्हणजे महाराज प्रकट झालेले आहे. ते स्वयंभू आहेत, चिरंजीव आहे, ते गेलेले नाहीत. ते नेहमी म्हणतात मी आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मला आवाज देणार, श्रद्धेने आणि भक्तीने त्या ठिकाणी मी प्रकट होईल असं सुद्धा ते म्हणत असतात. त्यामुळे त्यांचं बळ म्हणजे भक्तच हे त्यांचं बळ आहे. जेवढी भक्ती आपण महाराजांची करणार तेवढं महाराज आपल्या दुःखांचा, संकटांचा नाश करत असतात. आणि संकल्पयुक्त जर आपण ह्या ग्रंथाचं पठण केलं तर आपल्या मनातली जी कामना आहे ती नक्कीच पूर्ण होते. ही 100% गॅरंटी तुम्हाला देते. बघा, तुमचं काही पण असू द्या, आयुष्य म्हटलं, आपलं प्रपंच म्हटलं, त्या ठिकाणी भरपूर असे आपले प्रश्न निर्माण झालेले असतात. आपल्या म्हणजे कोणाला बाळ होत नाही, कोणाचं वास्तू होत नाही, कोणाच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, कष्ट आहे किंवा काहीतरी. बघा, प्रपंच म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी भरपूर असे प्रॉब्लेम असतात, पैशाचे असतात, घरामध्ये आजारपण असतो, आपल्या कामना पूर्ण होत नाही किंवा पैसा टिकत नाही. असे जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा नोकरी लागत नाही, लग्न होत नाही, तर तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करायचं आहे. अध्यायाचं पठण करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. 21 दिवसापर्यंत जर तुम्ही हे पठण केलं तर 21 दिवस होण्याच्या अगोदरच तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच तुमच्या कानी येईल आणि तुमच्या मनातली कामना निश्चितच महाराज पूर्ण करतील. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, हे पारायण करण्यासाठी तुम्हाला फक्त नियम काय पाळायचे. काळ्या कलरचे वस्त्र घालू नये, कारण की आपण संकल्पयुक्त जर हे पारायण करत असणार तर ह्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या मनात असेल की माझी ही कामना पूर्ण व्हावी तर तुम्ही संकल्पयुक्त करायचं आहे. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याने भरपूर सेवा महाराजांची व्हावी तर तुम्ही संकल्प नाही केला तरी सुद्धा चालेल. ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांनी फक्त काळ्या कलरचे वस्त्र घालायचे नाही, पर अन्न घेऊ नये म्हणजे दुसऱ्याकडचं अन्न घ्यायचं नाही. या 2 गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार की हे पारायण करताना काय करायचं. म्हणजे आता तुम्ही हे पारायण कधी सुरू करायचं ते अगोदर सांगते. तुम्ही एका दिवसामध्ये 2 पारायण सुद्धा करू शकतात, 2 करू शकतात, 1 करू शकतात. आता एका बैठकीमध्ये पूर्ण 1 ते 21 अध्याय वाचायचे असतात. जर तुम्हाला शक्य नसेल 1 ते 21 अध्याय वाचणं तर तुम्ही काय करायचं आहे, 3 दिवसाचं 1 पारायण करायचं. म्हणजे कसं, आज 7 पारायण म्हणजे 7 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी 7 अध्याय वाचायचे, म्हणजे तुमचं 1 पारायण झालं. तर असं पण तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं 21 दिवसामध्ये पूर्ण व्हावं तर तुम्ही काय करायचं आहे, रोज 1 अध्याय 1 ते 21 अध्याय केले म्हणजे 1 पारायण होतं. तर रोज पूर्ण अध्याय वाचायचे आहे. एका बैठकीमध्ये जर तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तुमच्याने होत नसेल, बसलं जात नसेल तर तुम्ही 2 बैठकीमध्ये सुद्धा करू शकतात.
सकाळच्या टायमाला तुम्हाला बाकीचे अध्याय वाचायचे आहे, म्हणजे एका टायमाला एवढे अध्याय वाचायचे आहे, नंतर तुम्हाला बाकीचे असे एक पारायण तुमचं एका दिवसात होणार. तर अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. आता तुम्ही म्हणणार की आता हे कधीपासून सुरू करायचं, तर बघा 20 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर तुम्ही 28 तारखेपासून ते 20 मार्चपर्यंत पारायणाला सुरुवात करायची. म्हणजे 28 तारखेला शनिवार येतो, शनिवारपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. किंवा त्याच्या अगोदर तुम्ही आज जर व्हिडिओ बघितला असेल तर आजपासून सुद्धा केली तरी सुद्धा चालेल. तर 28 तारखेपासून तर 20 मार्चपर्यंत जर तुम्ही ही सेवा केली तर तुमचे संपूर्ण 21 अध्याय पठण होतात, म्हणजे संपूर्ण 21 पारायण तुमचे होते. आणि समजा तुम्हाला जर त्याच्या अगोदर तुम्हाला लग्नाला वगैरे कुठं जायचं असेल तर तुम्ही एका दिवसात 2 पारायण सुद्धा करू शकतात. किंवा तुम्हाला कुठं जायचं नसेल, तुम्हाला 7 पारायण करायचं असेल, 1 पारायण करायचं असेल तरी सुद्धा चालेल, तुम्ही 1 पारायण सुद्धा करू शकतात. हे नाही झालं म्हणजे तुमच्याने हा अध्याय पठण नाही झाला तर तुम्ही काय करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. तारक मंत्र तुम्हाला 21 दिवसापर्यंत रोज तारक मंत्र म्हणायचं आहे. एक वेळेस म्हणू शकतात, 2 वेळेस म्हणू शकतात. आणि नाही तर तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करू शकतात. तर तो सुद्धा तुम्ही 21 दिवसापर्यंत करू शकतात. किंवा तुम्ही लिखित नामस्मरण सुद्धा करू शकतात. बघा, लिखित नामस्मरण म्हणजे ही जी एखादी नोटबुक आणायची, त्या नोटबुकवर तुम्हाला महाराजांचं रोज जेवढं जमेल तेवढं नामस्मरण म्हणजे लिहायचं आहे. श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम, जसं तुम्हाला जे तुमचं देवाचं नामस्मरण तुम्हाला आवडत असेल, नाव आवडत असेल, ते नावाने ते लिखित करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात द्यायचं आहे. असं केलं 21 दिवसापर्यंत तरी सुद्धा चालेल. जसं जमेल, उठा बसता महाराजांचं नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल. जसं तुमच्याने जमेल तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. की असं नाही, हेवा नाही करायचं की याने केलं म्हणून मी करायलाच पाहिजे. तुमच्याने होत असेल तर करायचं, नाही तर उठा बसता महाराजांचं नामस्मरण केलं तरी सुद्धा याचं अनंत फळ आहे, चमत्कारिक फळ आहे, ते तुम्हाला निश्चितच मिळेल. महाराज कधीच म्हणजे भक्तांमध्ये भेद करत नाही. ते सगळे भक्त त्यांचे आहेत. जो कोणी जसं त्याच्या मनाने, त्याच्या श्रद्धेने करतं त्याचं फळ त्याला निश्चितच प्राप्त होत असतं. जर तुम्ही श्रद्धा म्हणजे संकल्पयुक्त करत असणार तर महाराजांच्या मंदिरात जायचं. ज्या दिवशी आता आजपासून तुम्ही सुरू केलं आहे तर महाराजांच्या मंदिरात सकाळी जायचं आहे. नारळ, खडीसाखर तिथं ठेवायची, महाराजांना विनंती करायची की मला वाचण्याचं बळ द्या, शक्ती द्या, मी तुमचे अध्याय मी एवढे पारायण करेल तर माझे पारायण होऊ द्या, अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे. खडीसाखर आणि नारळ तिथं ठेवून महाराजांना मुजरा करून घरी येऊन तुम्ही अध्याय पठण करू शकतात. म्हणजे त्या दिवसापासून तुम्ही पारायण सुरू करू शकतात. तर अशा ह्या साध्या सिंपलपणाने आपल्याला महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे. तर प्रत्येक ज्यांना आवड असेल, ज्यांना करायचं असेल, ज्यांच्या मनात असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात. तुम्ही माळ जप करू शकतात, 11 माळी जप करू शकतात रोज. किंवा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात. रोज एक म्हटला तरी म्हणजे 28 तारखेपासून रोज एक तारक मंत्र म्हटला तरी 20 मार्चपर्यंत तुमचे 21 तारक मंत्र म्हटले जातात. बघा, तारक मंत्रामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे. ही म्हणजे त्याचे जे अनुभव आहेत ते खूप अलौकिक आहे. ते आज जर तुम्हाला सांगायला गेली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. माझ्याकडे म्हणजे पुण्यातलं पण आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणचे आहेत ते मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे अनुभव सांगेल. पण तुम्ही हे पारायण करून बघा, अनुभव घेऊन बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज तुमच्या मनातल्या कामना निश्चितच पूर्ण करतील. माझं हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.